लढतो मी पडतो मी धाव सोसतो धावतो मी धडपडतो मी तडफडतो संकटात मी गुंततो मी पेटून उठतो अगतिक होतो जीवनात मी गुंततो मी तळमळतो मी हळहळतो कधी आज वेळ ढाळतो नियती हा निलखा महासंग्राम 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 तीन जीवाचा बंदिवास हा नशिबिकाला सांगना सांगू किती या अंतरी यातना मज समजेना मज उमजेना सांगाना सांगाना कशात नाही राम महासंग्राम 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 विभा एक काहीतरी ठरवा कोकरू की बकरी काय चालवलंयस तुझ्या बोलण्याला काही तारतम्यच नाहीये तुझ्या मागण्याला आहे का? तर मी काय केलंय माकड केलंयस माझं माकड. काय विभा तुझं काय झालंय काय आज सगळ्या प्राण्यांवर का घसरतीयस तुझ्यावर घसरता येत नाहीये ना म्हणून. तू रोजची वर्तमानपत्र बघ नाहीतर 24 तासाच्या बातम्या बघ. सगळीकडे खून बलात्कार भ्रष्टाचार पसरलाय सगळा. आणि दुसरीकडे सामान्यानं गुंगवण्यासाठी वेगवेगळे फॅशन शोज इव्हेंट्स हे सगळं चालूच असतं. बघा 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 ताई आपली सख्खी आई कुठल्या पोरीबद्दल असं वंगाळ बोलेल का? संगीता बरं आता मी काही बोलतच नाही तुम्ही तिचंच ऐका मी आपली जाते आणि माझी कामं करते किचन मध्ये. कामं राहू दे. शर्मिला मला तुझं काही ऐकायचं नाही. आजच्या आज तू घरी राहायला जा. ताई आत्ता जी जागा पाहिली ना आपण म्हणजे तिथे लायब्ररी सांस्कृतिक कार्यक्रम डायनिंग रूम ती जागा कशी ऑल इन वन आहे. खरंच खूप छान आहे जागा. उमाताई या कामासाठी राघवदादांनी कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण करण्याचा ध्यास घेतला होता. नशिबानं चांगले सहकारी मिळत गेले म्हणून तर फुलपाखरू संस्था बऱ्यापैकी वाटचाल करू शकते. आणि खरं सांगू का जीवनसाथी म्हणून राघवदादांना तुमची मोलाची साथ आहे. अरे बापरे पुरे माझं कौतुक नको. अहो मी इथे आले इथलं कार्य जाणून घ्यायला तर तुम्ही माझंच कौतुक करताय. त्यापेक्षा मला इथल्या इवल्या फुलपाखरूंबद्दल सांगा. सॉरी उमाताई थोडासा भरकटलोच पण मगापासून मी फुलपाखरूबद्दलच बोलतोय. राघवदादा नेहमी सांगतात व्यक्ती महत्वाची नाही तर कार्य महत्वाचं आणि कार्य सफल होण्यासाठी प्रयत्न महत्वाचे. डिट्टो राघव सारखं बोलतायत. मी तुम्हाला नवीन फुलपाखरांबद्दल सांगतो. सांगा. एक ठमी नावाची मुलगी जॉईन झाली. भयंकर बडबडी आहे. अहो आणि सोन्या होता तो आहेच की. तो म्हणे इंग्रजी कविता म्हणायला लागलाय. हो आपली विभाताई त्याला इंग्रजी शिकवते ना. विभा विभा स्वतःच एक फुलपाखरू आहे. इथे काम काय करेल कुणाला मदत काय करेल. एकदा मला म्हणते उमाताई तुमच्या शाळेतल्या मुलांना मी ओरोगामी शिकवते. शिकवेल ना ती काहीही शिकवू शकते आणि काहीही शिकू शकते. मध्ये मला अनिताताईंचा फोन आला होता. त्या मला म्हणत होत्या की विभा त्यांच्याकडे काव्य वाचनाचे धडे वगैरे घेते. अच्छा अनिताताई म्हणजे त्या समाजसेविका लेखिका आपले मंदार साहेब आहेत त्यांच्या पत्नी बरोबर. बरोबर. आणि हो ती गुलाब नावाची मुलगी ती नाही का रेल्वेत लेडीज डब्यात पेन्स कानातले वगैरे विकायची ती आहे ना अजून इथेच. हो आहे ना. फार गोड मुलगी आहे ती. हो ना. मी राघवना बऱ्याचदा म्हटलं तिला दुसरीकडे कुठे ठेवण्यापेक्षा हवं तर आपण आपल्या घरी घेऊन येऊया तिला. हो पण तिला दिवसभर सांभाळायचं म्हणजे तिच्याकडे बघण्याचा प्रश्न आलाच. चाइल्ड लेबरचा प्रश्न किती कॉम्प्लिकेटेड आहे हे इथे आल्यावर कळलं मला. इथं आल्यावर सगळ्यांना असंच वाटतं. आपण नोकरी करतो घर संसार करतो म्हणजे एका चाकोरीत अडकलेले असतो पण त्याही पलीकडे जाऊन एक जग आहे याचा विसरच पडतो आपल्याला. ते बाहेर आल्यावर लक्षात येतं आपल्या. अगदी बरोबर आहे तुमचं. अच्छा सूर्यकांतजी निघते मी. ताई बसा ना दादा येतीलच. नाही नको. अहो त्यांच्या नकळतच मला इथे यायचं होतं आणि इथलं काम पाहायचं होतं. तरी चहा घेताय. नको. हो तुमच्याकडचा चहा पिणं म्हणजे संस्थेचा खर्च विनाकारण वाढवणं.
ज्या सोशल वर्क बद्दल इतकं सांगत असतो तेव्हा आपलं नुसतं तुमची संस्था पारदर्शी आहे, त्यात तुम्हाला काही लपवायचं नाहीये, काही खोटं नाटं करायचं नाहीये. मग मीच काय, कोणी कधीही आलं तरी बिघडलं कुठे? अगं इतर कोणाचं राहू दे, पण तू येणार होतीस तर कळवायचंच ना. का नाही म्हणजे त्याने काय होणार होतं? तुम्ही माझी स्वागताची जय्यत तयारी वगैरे करणार होतात की काय? पुष्पगुच्छ, हार. ताई आम्ही बुकेच देतो. सॉरी, कटिंगचा सांगू का? मला नकोय चहा. नाही नाही नाही, तू जा आणि लवकर आणायला सांग, उशीर करू नको. आता उमा आली आहे तर मी तिच्या बरोबरच घरी जाईन. का? ओ मी जाईन की एकटी? तुम्ही तुमची कामं उरकून या वेळेत. मी आलोच. उमा खरं सांग, आज तू इथे कशी काय आलीस? सहज. सहज तर शक्यच नाही, तुझा काहीतरी हेतू असणारच. राघव, सहज आले मी. मला नाही वाटत. अरे का? मी खरंच सांगते, मी सहज आले होते. म्हणजे तुमची संस्था, तुमचं काम कसं चाललंय हे बघायचं होतं मला. नाही तसं नाही, पण सडनली हा चेंज तुझ्यामध्ये कसं काय आला? चेंज हा होतच असतो. हा, पण आपण चेंज व्हायचं की नाही हे आपणच ठरवायला हवं. असं कोण म्हणतं? नाही तू तर नक्कीच नाही. नाही, आयरे म्हणतात असं. तू आहे रे, कुठून तरी वाचलेलं वाक्य तुझ्या पुढे टाकलं असणार. उमा, काही लोकांना जशी पीजेवर पीजे टाकण्याची सवय असते ना, तशी आयरे सारख्या माणसांना हे असले सेंटिमेंटल डायलॉग्स मारण्याची सवय असते. टाकू द्या, आपल्याला पटतं की नाही हे महत्त्वाचं. उमा, अगदी आपल्याच असं नाही, पण प्रत्येक पती पत्नीमध्ये एक विश्वास असणं फार महत्वाचं असतं. आणि प्रेम सुद्धा. प्रेम तर असायलाच हवं. ती तर कुठल्याही नात्यामधली अत्यंत आवश्यक बाब आहे. भाषे आज खूप गहन बिहन विषयांवर बोलताय ना तुम्ही. असं काही घरी बोललं जात नाही तुमच्याने. हा इथल्या वातावरणाचा परिणाम म्हणावा का? असेलही आणि नसेलही. म्हणजे? अगं फुलपाखरूच ऑफिस आहे, म्हटलं तर लहान अनाथ मुलांबद्दल काम करणारी ही संस्था. त्यामुळे नाती, नातेसंबंध असे विषय सहसा इथे येऊ नयेत, पण मुळातच मूल जन्माला येणं, त्याचं पालन पोषण करणं या गोष्टीशी अनेक बाबींचा संबंध असतो. मग त्याला नाती, नातेसंबंध या गोष्टी अपवाद कशा असणार? अरे हा सूर्यकांत कसा नाही आला अजून? तो येत नाही तोपर्यंत असं निघूही शकत नाही ऑफिसमधून. हो. माशे, जेवणाचं काय? जेवणाचं काय, हॉटेल जिंदाबाद. एक मिनिट, आणि हे काय तू आजकाल महाशय महाशय काय चालू केले? त्याचं काय माशे? तो एक लंबी स्टोरी आहे, घरी गेल्यावर सांगते. हा मग आज काय जेवायला? काय चायनीज, पंजाबी का मालवणी? असं काहीच नाहीये. येणाऱ्या बाळासाठी बचत करायला हवी आणि कार्यकर्त्यांनी अशी चैन उधळपट्टी करू नये. हॉटेल कॅन्सल. बरं एनिवे, म्हणजे जेवणाचा काही कार्यक्रम आहे का उपासच करायचा आहे? उपवास कशाला करायचा? अहो, पोळी भाजी केंद्रातून पोळी भाजी घेऊन जाऊया. हा, हॅलो राजा. हा मी बोलतोय. तुला थोडा वेळ आहे का रे? तुला जरा मला काही सांगायचं होतं. तू राजा माणूस आहे, तुझ्याकडे मित्रांकरता वेळ असतो म्हणून तर तुला फोन केला ना. नाही, खूप दिवसात आपण भेटलो नाही, बसलो नाही, तर कसं बोलणार? राजा, काही काही गोष्टी मला तुझ्याशी शेअर करायच्या आहेत रे. हा म्हणजे पर्सनल, प्रोफेशनल दोन्ही. म्हणजे बघ कसं असतं राजा, जिला मी नेहमीच काकूबाई काकूबाई असं हिणवलं, ती प्रीतीच आता माझं बिझनेस युनिट हँडल करते. म्हणजे बाप से बेटा नाही, बेटी सवाई असं म्हणायची वेळ आली आता. आणि भक्ती तर एकदम राईट ट्रॅकवर आली आहे रे. आणि यु नो, अनिताबद्दलचा माझा ॲटिट्यूड, इगो. पण तुला माहिती आहे, मी तो डस्टबिनमध्ये टाकू शकलो आहे. अँड आय प्रॉमिस यू राजा, मी ते पुन्हा कधीही रिसायकल करणार नाही. तुला खरं सांगतो, या सगळ्या सेल्फ रिअलायझेशनमुळे आमचं नातं कसं लख्ख पारदर्शी झालंय रे.
नाही राजा, मी तिच्या स्त्रीपणावर, लेखिका असण्यावर खूप अन्याय केला रे. आय रिअलाइज दॅट. बघीन आता, जमेल तसं परिमार्जन करण्याचा, प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न करीन मी नक्कीच. राजा, आणखीन एक लास्ट पॉइंट. त्या क्रांतीनगरच्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टबद्दल. तिथे मी चुकलो राजा, पूर्णपणे फसलो. स्वार्थाचा कळस गाठायला गेलो मी, म्हणजे राघववर हल्ला करण्याची सुपारी देण्यापर्यंत मजल गाठली मी. पण एक दिवशी जाणवलं रे की आपली घसरण होते. आपल्या मैत्रीचे बंध, घरच्यांचे संस्कार आणि थोडीफार शिल्लक असलेली सत्सद विवेक बुद्धी, यामुळे ही घसरण थांबवू शकलो मी. राजा, मी आणखीन एक ठरवलंय. म्हणजे पार्टनर म्हणून नाही, पण एक मित्र म्हणून राघवच्या क्रांतीनगर प्रोजेक्टला मदत करणार आहे मी. अरे हे क्रांतीनगर नुसतं नगर नाहीये रे, आपल्या मैत्रीच्या भावबंधाचं प्रतीक येते. नाही, तू म्हणशील ना तू हे का कन्फेशन देतोयस वगैरे, पण राजा, तूच तर आपल्या मैत्रीचा सूत्रधार आहेस ना, म्हणून तुला सांगावं असं वाटतं रे. राजा, या मंदारला ना कुठल्याही लढाईची कधीच भीती वाटली नाही बरं का आयुष्यात. पण जर आपली मैत्री आणि घरच्यांचं पाठबळ असेल तर अजून कुठल्याही महासंग्रामाशी 2 हात करायची तयारी आहे माझी. भेटूया ना रे एकदा. हा, बाय. हॅलो. हा उमा, कुठे आहेस तू? कधीची वाट बघते मी तुझी. अगं इथेच आहे. म्हणतात ना, तेरे घर के सामने. हो का? मग ये पटकन. पटकन येते. हा, दिसलीयस. ये ये ये. अगं हळू. असा वेंधाळेपणा काढून नाही चालणार तुला. लागलं नाही ना कुठं? नाही नाही, नाही लागलं अनिताताई. चल आत जाऊन बसूया. आत नको, आपण इथेच बसूया ना वाऱ्यावर. छान वाटतंय. इथे? हो. बर. संगीता, संगीता. काय होतंय? अगं उमाताई कधी आल्या? आत्ताच आले. बर, आमच्यासाठी खुर्ची आण. नाही नको, आपण इथेच बसूया ना पायऱ्यांवर. इथे पायऱ्यांवर? चल ये. खूप छान वाटतंय नी. मला खूप आवडतं असं. हो की नाही ग? खूप रिलॅक्स वाटतंय आता. चहा आणू की सरबत? सरबत नाही नको अनिताताई, आम्हाला आम्हाला म्हणजे मला चहा प्यावासा वाटतं. मग चहा आणते. एकदम कडक आणू की साधा आणू? कडक. कडक म्हणजे स्ट्रॉंग. राघव सारखा स्ट्रॉंग मुलगा यायला पाहिजे म्हणून चहा पितीयस कडक? नाही नाही नको, मला माझ्या पोटात कार्यकर्ता नकोय. मला एक शिक्षिका हवी आहे, जी मुलांवर चांगला संस्कार करेल आणि पुढची पिढी घडवेल. तुम्हाला मुलगी हवी? कमालच आहे. कमाल काय त्यात? हल्ली मुलांपेक्षा मुलीच बरे असं म्हणतात. आमच्याकडे नाही. प्रीती मंदारला बिझनेसमध्ये मदत करते. आणि तुझी शर्मिला, तुला वाटलं होतं भलत्याच मार्गावर चालली आहे, पण तीच तुमचं घर चालवते ना. हा, तुमचं बरोबर आहे बघा. शमीचं लई कौतुक आहे मला. अव लेकरं चुकतात, पण आपणच मन मोठं करून त्यांच्या चुका पदरात घालायच्या. उमाताई, मी जरी कामं सोडली ना तरी तुम्हाला आणि अनिताताईंना अजिबात सोडणार नाही बघा. तुमच्या बाळाला मी सांभाळन. त्याला असं रोज बागेत फिर. अगं बाई, दीप्ती आली वाटतं. दीप्ती ही कशी अचानक आली या वेळेला? अनिताताई, मी तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला आली आहे. गुड न्यूज? तुझी सुद्धा गुड न्यूज आहे? आजचा दिवसच गुड आहे. तसं काही नाहीये. आमच्यासाठी तर जागेचं काम होणं हीच मोठी गुड न्यूज आहे. अगं काय सांगतेस काय? हो, आत्ताच डाऊन पेमेंट करून आलोय. श्रीकांत तिकडनंच ऑफिसला गेलाय. रविवारी पोझिशन सुद्धा मिळणार आहे. हे एकदम छान झालं बघा. म्हणजे कुणाचं बी जागेचं काम झालं ना की मला कसं एकदम झॅक वाटतंय. हा, आता ही बातमी प्रीतीला सांगायलाच हवी. नुसती बातमी काय सांगताय, तिलाही बोलवून घ्या ना.
बऱ्याच दिवसात मीही भेटले नाहीये तिला. खरंच प्रीतीने आणि मंदार सरांनी दोघांनी आम्हाला खूप मदत केली आहे हा. राघवने नाही का केली? अगं अहो नाही, म्हणजे राघव सगळ्यांनाच कसली ना कसली मदत करत असतात म्हणून म्हटलं. अहो राघव दादांचं काय, समध्यानच मदत करतात बघा. आता आमच्या या क्रांतीनगरात एकदा टावर उभा राहिला की नाही, म्हणजे आमच्या आयुष्याचं कल्याण झालं बघा. हा अरे हो, कल्याणवरून आठवलं, कल्याणलाच घेतली बरं का आम्ही जागा. बापरे, एवढा लांब? हो, इतक्या लांब घेणं सुद्धा परवडत नव्हतं आम्हाला. बरं ताई, मी निघू आता? निघू काय? कुठे निघालीयस? सिद्धिविनायकाला. मी नवस बोलले होते, श्रीकांत परस्परच येणार आहे तिथे. ठीक आहे, तुम्ही दोघं जाऊन या, पण आज रात्री सगळ्यांनी इथे एकत्र जेवण करायचंय. पार्टी? मग राघव काय येणारच नाही का? पार्टी नाही माझी बाय, आता करायचं ते तुझं डोहाळे जेवण. हा अगदी डोहाळे जेवण नाही, पण डोहाळे जेवणासारखं जेवण करूया. चला पटापट कामाला लागा. आणि उमा, तू पण राघवला फोन कर, येच म्हणावं. हो. मी शर्मिलाला मदतीला बोलावून घेते आणि राजेशला बी कळवते. हा चालेल. मी पण एक काम करते, श्रीकांतला सांगते मंदार सरांना कळवायला. हा? अनिता ताई, हळू. तुम्ही प्रीतीला फोन करून बोलवून घ्या ना. हो, आत्ताच करते. हॅलो. हॅलो, हा प्रीती. हा बोल मम्मा. ऐक ऐक ऐक, आज आपल्याकडे जंगी पार्टी आहे. तुम्हाला डोहाळे लागलेत ना म्हणून. तर ऐक, तू आणि पप्पा लवकर घरी या. हो नो, नॉट पॉसिबल मम्मा. अगं आज जर्मनचे बिझनेसमॅन येणार आहेत आणि त्यांना घेऊन डिनरला जायचंय मला. काय ग प्रीती? हे बघ मम्मा, मी पप्पांना लवकर पाठवते. पण मला काही डोहाळे जेवणाला यायला जमणार नाही. आणि मला सॉरी सांग, ओके? बाय. अगं ऐक, ठेवला फोन. काय? तिला नाही जमणार, बिझी आहे. पण तुला कॉंग्रॅट सांगितलंय. मग करणार ना मदत? हो, तर डोहाळे जेवण बारसं म्हटलं ना की माझ्या अंगात कसं संचारतं बघा. हा हो का? म्हणजे मी नाही म्हणत असं, आमचा राजेश मला म्हणतो. होय. खरंच बघता बघता दिवस कसे आणि कधी गेले कळलंच नाही. अगे त्या अर्थाने म्हणत नाहीये मी. पण खरंच हे वर्ष किती वेगानं गेलं नाही? खरंय, या वर्षभरात माझ्या आयुष्यात खूप काही घडलं. आणि माझ्या जीवनातही वर्षानुवर्ष जे स्वप्न पाहिले ते खरं व्हायची वेळ आली आता. या वर्षात आमच्या घरात क्रांतीनगरात अनेक रामायण महाभारत घडली. असे प्रसंग, घटना, दुर्घटना घडतच राहणार. पण आपण निराश व्हायचं नसतं. आयुष्याचा संग्राम न रडता लढायचा, एवढं मात्र मी नक्कीच शिकले. नात्यांमध्ये चढ उतार येतातच, पण एकमेकांवरचा विश्वास गमवायचा नाही, हे माझ्या लक्षात आलं. यालाच म्हणतात जीवनाचा महासंग्राम. तो तुम्हाला, आम्हाला सर्वांनाच लढायचंय अखेरपर्यंत, जोमानं. गाऊन ठेव, गाऊन ठेव, मुक्का व्हायच्या आत गाणं गाऊन ठेव, गाऊन ठेव, गाऊन ठेव, मुक्का व्हायच्या आत गाणं गाऊन ठेव, सगळे दिवे जायच्या आत दिवा लावून ठेव, लावून ठेव दिवा लावून ठेव, गाऊन ठेव, गाऊन ठेव, मुक्का व्हायच्या आत गाणं गाऊन ठेव, सगळे दिवे जायच्या आत एक दिवा लावून ठेव, लावून ठेव दिवा लावून ठेव. सुख धरते तिथे वेदना, वेदनेला इथे अंत नाही. तलवारीच्या धारेवरती सदा चालणे आमचे काम. जीवन हे महासंग्राम.